आपण पाहत आहात लोकप्रवाह न्यूज 24 तास प्रत्येक घडामोडीवर लोकप्रवाहाची नजर। वणी सापुतारा रस्त्यावर पांडाणे गावाजवळ सोमवार दिनांक 10 ऑगस्ट रोजी कार आणि दुचाकीची जोरदार धडक होऊन भीषण अपघात झाला। या अपघातात दुचाकीस्वार मंगेश पांडू कराटे वय 49 राहणार खोबळा तालुका सुरगाणा यांचा जागीच मृत्यू झाला, तर रेखाबाई विजय शेखरे वय 20 यांचा उपचारादरम्यान जिल्हा रुग्णालयात मृत्यू झाला। विजय शेखरे वय 21 राहणार खोबळा तालुका सुरगाणा यांच्यासह कार चालक आणि कारमधील आणखी एक व्यक्ती गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळत आहे। मिळालेल्या माहितीनुसार दुचाकी MH15 JV 1259 वणीच्या दिशेने येत होती। त्यावेळी कार MH41 AZ 3498 सापुताराच्या दिशेने जात होती। पांडाणे गावाजवळ दोन्ही वाहनांची समोरासमोर जोरदार धडक झाली। धडक इतकी भीषण होती की दुचाकीस्वार मंगेश कराटे यांचा जागीच मृत्यू झाला। अपघातानंतर दुचाकीने अचानक पेट घेतला। आगीमध्ये दुचाकी पूर्णपणे जळून खाक झाली। अपघाताची माहिती मिळताच पांडाणे येथील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना तातडीने वणी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले। वणी ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी डॉक्टर विशाल महाले तसेच परिचारिका सविता ससाणे, शैला गावित आणि रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी जखमींवर तातडीने उपचार केले। गंभीर जखमींना पुढील उपचारासाठी नाशिक येथे हलवण्याबाबत वैद्यकीय पातळीवर कार्यवाही करण्यात आली। मात्र उपचारादरम्यान रेखाबाई शेखरे यांचा मृत्यू झाला। या अपघाताची नोंद वणी पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पोलीस हवालदार वसंत साबळे पुढील तपास करत आहेत। अपघात नेमका कशामुळे झाला याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे।